मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, आज सकाळी सकाळी ऍक्च्युली कालच्या रात्री म्हणजे काय केलं होतं ना, मी पनीर आणलं होतं, अर्धा किलो पनीर घेऊन आली होती आणि म्हटलं आज सकाळी छान असं मस्त पनीरची भाजी बनवावी। म्हणजे मुलं घरी असले ना आणि मुलांच्या आवडीचं जेवण असलं की बघा मग दिवसभर त्यांचं सुरू असतं म्हणजे जेवणाचं प्रोग्राम, आणि त्यांच्या आवडीची भाजी नसली की मग थोडंसं नाटकं जे आहे ना ते मुलं करत असतात। म्हणून म्हटलं आता तसंही आता स्कूलला जे आहे ना सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणून म्हटलं छान त्यांच्या आवडीचे जे काही वस्तू आहेत ना तेच म्हणजे भाजीचं वगैरे बनवून त्यांना चारावं। तर बघा इथे मी पालक पनीर जे आहे ना ते बनवून घेत आहे। तर माझ्याकडे मी यावेळी म्हणजे डीमार्टला गेली ना तिथूनच एक बटरचं पॅकेट जे आहे ना ते घेऊन आली होती, आणि तो मी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तो काही माझ्याने कटच होत नव्हता, म्हणून मग मी चाकूने जे आहे ना असं चॉपिंग बोर्डवर त्याला कट करून घेतलं, आणि थोडं जे आहे ना ते मी तिथे कढईमध्ये म्हणजे ऑइलमध्ये थोडं बटर घातलं, आणि अशा प्रकारे बघा ऑइल आणि बटरमध्ये हे जे आहे ना पनीर मी तळून घेतलेले आहे। अगदी मी क्रिस्पी होईपर्यंत पनीर तळून घेतलेले आहे, कारण असं जर तळून घेतलं ना तर मुलांना मग भाजी खूप जास्त आवडते, आणि डायरेक्ट जर पनीर भाजीमध्ये घातलं की मग मुलं काही खात नाही, म्हणून मग मी ते अशा पद्धतीने जे आहे ना ते तळून घेतलं। आणि पनीरची भाजी बघा, कधीही आपण पनीरची भाजी बनवू ना तर मग म्हणजे कुठलाही पनीर असो थोडं गरम पाण्यामध्ये त्याला धुवून घेतलं ना तर मग त्याचं वास वगैरे काही येणार नाही। मी इथे पनीर जे आहे ना सगळं गरम पाण्यामध्ये धुवून काढलेलं होतं, आणि इथे बघा सगळं पनीर जे आहे ना मी ते तळून घेतलं, आणि इथे भाजीची तयारी जी आहे ते चालू आहे। मी म्हणजे मिक्सरमधून पालक, मिरची, टोमॅटो याची प्युरी जी आहे ना ती तयार करून घेतलेली आहे, आणि डायरेक्ट प्युरी तयार करून घेतली। आणि माझ्याकडे जो आहे ना तो पनीर सुहानाचा म्हणजे मसाला म्हणून एक मिळते पालक पनीरचा, तर तोच मी सुहानाचं पॅकेट जे आहे ना ते घेऊन आलेली होती, आणि असं पूर्ण प्युरी जे आहे ना ते डायरेक्ट इथे मी थोडा बटर आणि ऑइलमध्ये जे आहे ना ते घालून घेतली, आणि असं केल्याने म्हणजे पालकही छान शिजली जाते तेलामध्ये घातल्याने, आणि थोडं टोमॅटो पण छान शिजलं जाते, आणि अशा पद्धतीने मी ते प्युरी जे आहे ना ते शिजवून घेते। त्यानंतरच इथे जो मसाला मी आणला होता ना सुहानाचा तो पण मी इथे घालून घेते। तर जो छोटा पॅक मिळतो ना तोच मी म्हणजे 25 रुपयाचं काहीतरी असं मिळतो तो घेऊन आली होती, आणि तो त्याच्यातली अर्ध पाकिट मी टाकलं, अर्ध पाकिट मी नेक्स्ट टाइमसाठी जे आहे ना ते ठेवलेलं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम अशी झणझणीत म्हणजे याची पनीरची जी आहे ना ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे, आणि बघा अशा पद्धतीने जर शिजवून घेतलं ना तर म्हणजे खूप छान म्हणजे याला कलर वगैरे येत असतो, आणि पालकही डायरेक्ट म्हणजे कच्ची मिक्सरमधून काढून डायरेक्ट तेलामध्ये जर टाकली ना तर पालकचाही कलर छान येत असतो। आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे भाजी माझी मी पनीर घालून घेतले मसाल्यामध्ये, आणि अगदी इतकी सुंदर म्हणजे भाजी इथे तयार होऊन राहिलेली आहे। आणि अशा पद्धतीने त्यानंतर आली मी इथे बाल्कनीमध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता मोगऱ्याला म्हणजे हळूहळू एक एक त्याची कड्या जे आहे ना ते उमलत आहे, आणि इतकं छान ते फ्लावर्सचं झाड दिसत आहे ना की काय सांगू तुम्हाला, अगदी इतकं म्हणजे मन प्रसन्न वाटतो ना खूपच जास्त। तसंही माझ्या गार्डनमध्ये जरा फुलं सध्या कमी आहेत, आणि एक जे आहे ना म्हणजे जास्वंदाला पण छान फ्लावर्स आलेले आहेत। त्यानंतर बघा इथे स्वयंपाक वगैरे सगळं माझं आवरून घेतलं। त्यानंतर आली मी इथे ऍक्च्युली काय झालं ना म्हणजे मुलांना सुट्ट्या लागल्या, आणि तसंही मुलांचे शूज वगैरे जे आहेत ना ते मला म्हणजे छान वॉश करायचे होते, आणि म्हटलं आता बाल्कनीमध्ये आलीच आहे तर इथे जेवढे काही चप्पल शूज वगैरे खराब झाले होते ना ते सगळे म्हणजे इथे एक टब घेतला मोठा, आणि मोठ्या टबमध्ये जे आहे ना असं पूर्ण पाणी भरून घेते, आणि इथे म्हणजे कदाचित 1 तास तरी असं म्हणजे भिजवून ठेवते, म्हणजे जेणेकरून जो काही डस्ट वगैरे लागला असेल ना तो निघून जाईल। यामध्ये जो आपलं म्हणजे कपडे वॉशिंगचं असतो ना डिटर्जंट लिक्विड तोच मी इथे थोडंसं घालून घेतला। अगदी म्हणजे मी पूर्ण शूज वगैरे जे आहे टबमध्ये जे आहे ना डीप करून ठेवून दिलं। त्यानंतर म्हटलं बाहेर आलीच आहे तर सगळ्या झाडांना पाणी घालून घेते, आणि बघा ना म्हणजे आपल्या घरच्या लोकांना किंवा समोरच्या व्यक्तीला वाटते की म्हणजे आपण बायका म्हणजे काय करत असतील ना या दिवसभर, यांना किती रिकामा वेळ असतो, पण तसं नसतं। आणि बरेचदा आपली इतके सारे कामं असतात की ते लोकांना दिसतही नाही, आणि घरच्या लोकांना सुद्धा दिसणार नाही, पण म्हणजे कधी जर आपण असं रिकामं मोबाईल वगैरे किंवा घेऊन बसलं किंवा कुठे टीव्ही वगैरे बघत बसली तर मग समोरचं व्यक्ती डायरेक्ट आपल्याला कमेंट करतो की तुला काही काम नाही का, नुसतं मोबाईल घेऊन बसली आहे किंवा मोबाईलच बघत राहशील का। पण त्यांना जेव्हा आपण काम करतो ना ते घरातल्या लोकांना अजिबात दिसत नाही, पण जेव्हा आपण म्हणजे 5-10 मिनिटाचा मोबाईल घेऊन बसला ना अगदी ते दिसून येतं, अगदी म्हणजे क्लिअर बोलून देतात की म्हणजे काय करतेस तू दिवसभर घरामध्ये आणि तुझं मोबाईलच पाहत असशील ना। म्हणजे किती ना म्हणजे आपण आपलं म्हणजे लोकांचा स्वभाव असं होऊन गेला आहे, मी असो की तुम्ही असो किंवा कोणीही
असो म्हणजे असं स्वभाव होऊन गेलाय, अगदी 5 मिनिटावरूनच आपण म्हणजे समोरच्यांना अगदी जज करून घेतो, 5 मिनिटावरून त्याला जजमेंट पास करतो. पण मला तरी असं वाटते की कोणालाही जजमेंट पास करण्याआधी, कोणालाही कमेंट करण्याआधी आधी विचार करायला हवा, की म्हणजे विचार करण्यापेक्षा ती म्हणजे कोणतीही कमेंट असो ना, जर आपण चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स दिला ना तर ते बरं, नाहीतर मग निगेटिव्ह कमेंट्स देण्यापेक्षा चूप राहिलेलंच बरं, मला तरी असं वाटते. आणि एकदा विचार करा ना, म्हणजे महिलांना किती कामं असतात ना घरातले, अगदी छोटे मोठे सगळे कामं म्हणजे महिला जे आहे ना ती करत असते आणि त्याचं क्रेडिट पण म्हणजे तिला मिळत नसतं. आणि बरेचदा म्हणजे काय होते ना, बाहेर जाणारी जी जॉबवर असते ना ती म्हणजे ती महिला आणि घरात काम करणारी महिला, बरेचदा या दोघींमध्ये कंपॅरिझन जे आहे ना ते चालूच असतं. आणि बरेचदा हाऊसवाईफला म्हणजे किंमत नसतेच आणि घरातही हाऊसवाईफला किंमत नसतेच, भलेही मग ती कितीही घरातली कामे करो ना, किती मोठे मोठे कामे ती म्हणजे दिवसभरात करत असते, पण तिला किंमतही नाही आणि कुठले ती चार्जेस पण घेत नाही. आणि बाहेर जाणारी महिला म्हणजे तिला पेमेंट पण असतो, तरी पण म्हणजे प्रत्येक वेळे म्हणजे जॉब असणारी स्त्री आणि घरातली स्त्री यांच्या दोघींची तुलना जी आहे ना ते म्हणजे करत असतात. तर मला असं वाटते की कुठल्याही व्यक्तीची तुलना करण्यापेक्षा, किंवा मला तरी असं वाटते की आपण हाऊसवाईफ आहो ना, तर आपल्याला या गोष्टीचा गर्व असायला पाहिजे. बरेचदा आपण म्हणजे लोक आपल्याला विचारतात की तू घरात करतेस तरी काय तू एक हाऊसवाईफच आहेस ना, तर मग अशा जेव्हा म्हणजे लोक आपल्याला विचारतात ना तेव्हा त्यांना मला तरी असं वाटतं की आपण हसून उत्तर द्यायचं की मी एक हाऊसवाईफ आहे, मी एक होम मेकर आहे, मी माझं संपूर्ण घर सांभाळते. आणि खरंच मला तरी असं वाटते की कुठलाही काम छोटं किंवा मोठं नसतो, प्रत्येक स्त्रीची जी आहे ना ती रिस्पेक्ट असायलाच हवी. मग ती जॉबवर असणारी स्त्री असो किंवा घरात काम करणारी महिला असो, दोघींनाही त्यांची रिस्पेक्ट द्यायला हवी. कारण बरेचदा असं होते की हाऊसवाईफ म्हणजे सकाळी 6 वाजतापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत नॉन स्टॉप तिचे कामं सुरू असतात आणि तिला ती म्हणजे कुठलाही चार्जेस घेतही नाही आणि कधी म्हणतही नाही की म्हणजे मी एवढं काम करते म्हणून. पण मला तरी वाटते की समोरच्याने तिला रिस्पेक्ट जरी दिली ना तरी तिच्यासाठी तेवढंच म्हणजे खूप जास्त असते. आणि बघा अशाच पद्धतीने मी छोटे मोठे कामं जे आहे ना ते घरातले करून घेतले आणि आता आली मी बेड आवरायला. तर बघा इथे बेडवर खूप पसारा झालेला आहे. ऍक्च्युली काय होत आहे ना, म्हणजे बाहेर पडदे वगैरे लावले असतात आणि माझे बरेचदा कपडे म्हणजे बाहेरच राहून जात आहेत रात्री. खरं सांगू तर म्हणजे 8 ते 15 दिवस झाले माझे कपडे सुकले जरी असले तरी रात्रीला बाहेरच राहून जात आहेत. म्हणून मग मी आज सकाळी उठल्याबरोबर काय केलं ना, आधी कपडे काढून घेतले. म्हटलं आजूबाजूचे लोक बघणार आणि काय ही बाई जे नुसता 2-2 दिवस कपडे बाहेरच असतात असं म्हणणे आधीच जे आहे ना, म्हटलं सकाळी जे आहे ना ते कालचे कपडे माझे सुकवले होते ते मी काढून घेतलेले. आणि म्हणजे काय होते ना, सकाळी उठलं की डायरेक्ट स्वयंपाकाला लागावं लागते, म्हणून मग मी कपडे असे काढून घेतले. आणि आता जरा टाइम आहे म्हणून म्हटलं पूर्ण कपडे जे आहे ना अलमारीमध्ये सेट करून ठेवून देते. अगदी सगळे जेवढे काही कपडे होते ना ते अशा पद्धतीने छान असे ऑर्गनाइज करून ठेवून दिले. हे जे सेल्फी स्टिक आहे ना ते माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे होतं. मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ बनवायची ना तेव्हा सेल्फी स्टिकनेच बनवायची, तर ते होतं माझ्याकडे. आणि आज म्हणजे काय झालं ना, म्हणजे 2 दिवसाआधी ते मला थोडं काम होतं म्हणून काढलं आणि वेदांतला ते दिसलं आणि 2 दिवसापासून जे आहे ना ते त्याचं म्हणजे सेल्फी स्टिकने दुसरा मोबाईल लावतो तो सेल्फी स्टिकला आणि अगदी घरभर फिरत असतो आणि म्हणजे घरामध्ये फिरून माहिती आहे ना त्याची शूटिंग सुरू असते. म्हणजे त्याला असं वाटते की मम्मी आपल्या मोबाईलवर जिकडे तिकडे कॅमेरा घेऊन फिरत असते, म्हणून मग तिच्या मागे मागे मी पण म्हणजे तसंच केलं पाहिजे म्हणून मग तो आहे ना आणि अगदी म्हणजे असं बोलतो पण तो शूटिंग करता करता हॅलो हाय गाईज असं म्हणून म्हणजे त्याची हे येते आणि मी इतके हसते ना की म्हणजे खूपच जास्त हसते. अगदी तो सेल्फी स्टिक आणि मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरत असतो आणि 2 दिवस त्याचा तोच प्रोग्राम चालू होता. आणि आज बघा तो म्हणजे 2 दिवस मुलं कुठलीही वस्तू खेळतात आणि बोर झाले की मग ते तिथंच ठेवून देतात. तर बघा सेल्फी स्टिक मला दिसलं, म्हटलं कुठे फिरायला वगैरे गेलं तर मग सेल्फी स्टिकने फोटो वगैरे काढायला कामात येते, म्हणून मग मी त्याला तिथे म्हणजे त्याच्या प्रॉपर जागेवर ऑर्गनाइज करून ठेवून दिलं. त्यानंतर इथे बघा भरपूर खेळणे पसारा म्हणजे होता, तर ते सगळे उचलून घेतले आणि आली आता बाथरूमकडे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 15 दिवस झाले, मी 15 दिवसापासून माझे हे नळ जे आहे ना ते क्लीन केलेच नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी इतके खराब झाले ना की मला तुम्हाला दाखवायला सुद्धा म्हणजे मला असं कसं तरी होत आहे. तर म्हटलं चला आता दाखवण्यामध्ये नळ जे आहे ना ते क्लीन करून घेते. तर बघा इथे मी
2 चम्मच सोडा घेतला आणि 2 चम्मच मी विम जेल लिक्विड आहे ना ते घेतलं आणि डायरेक्ट असं दोन्ही मिक्स करून घेतलं आणि एका टूथब्रशच्या साहाय्याने नाही का पूर्ण टॅपला जे आहे ना पूर्ण लावून घेतलं आणि अगदी हे सगळं मिश्रण असं लावून घेऊन 10 मिनिट जे आहे ना ते असं छान सुकू देणार आहे. म्हणजे तो काही यांचा रिॲक्शन असतो ना तो मग त्या टॅपवर होणार आणि अगदी टॅपला थोडंसं जरी आपण स्क्रबरनं घासलं ना तर पूर्णपणे क्लीन होऊन जाणार. आणि इथे बघा इतक्या साबणांचा म्हणजे इथे खूप जास्त हा म्हणजे हे स्टँड जो आहे तो खराब झालेला होता. सो मी याला पण असं लावून घेतलं आणि एका ताराच्या म्हणजे घासणीने पूर्ण घासून घेतलं कारण खूप जास्त हार्ड वॉटर आहे आमच्याकडे. प्रचंड हार्ड वॉटर असल्यामुळे प्रचंड इथे डाग झालेले आहे. म्हणून म्हटलं याच्यासाठी आता म्हणजे सोपी आयडिया म्हणजे ताराची घासणीच कामात येणार. कारण मी किती स्क्रब घासला असता एक तर माझा वेळ गेला असता भरपूर आणि खूप जास्त म्हणजे क्लीन झाले नसतं. म्हणून मी डायरेक्ट म्हणजे ताराचीच घसणी घेतली आणि इथे बघा छान घसून काढलं आणि अगदी एकाच म्हणजे घसणीमध्ये घसून काढल्यामुळेच बघा ना अगदी असं चकाचक दिसत आहे आणि तुम्ही आफ्टर बिफोर बघू शकता. एकदमच म्हणजे फरक जाणवत आहे. त्यानंतर बघा मी म्हणजे ताराच्याच घसणीने जे आहे ना ते टॅप आणि हे वरचं भाग पण मी असं क्लीन करून घेतलं आणि हे पण अगदी असं चकाचक म्हणजे होऊन गेलं आणि तुम्ही इथे बघू शकता. आणि अशाच पद्धतीने जर आपण अधेमध्ये जर आपले टॅप जर क्लीन करायचे असले ना सोडा आणि विम लिक्विड जेल खरंच खूपच म्हणजे सोपा उपाय आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या वस्तूने आपण हे सगळं नळ वगैरे जे आहे ना ते क्लीन करून घेऊ शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम मी आरशासारखं नव्यासारखं जे आहे ना हे टॅप पूर्णपणे क्लीन करून घेतलं. तुम्ही आफ्टर बिफोर म्हणजे टायटल थंबनेल मध्ये मी लावलंच होतं तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर म्हटलं बाथरूमचे झाले आणि मग सिंक जवळही एक नळ आहे माझा जो तिथे त्याला पण थोडं अधेमध्ये क्षार जो आहे तो बसत असते. मी अधेमध्ये वॉश करत असते त्यामुळे हा खूप जास्त काही खराब नाही. म्हणून मी टूथब्रशनेच इथे म्हणजे घासून घेतलं अगदी म्हणजे टूथब्रशने पूर्ण ते लावून घेतलं. त्यानंतर ताराच्याच घासणीने मी पूर्ण हा नळ जो आहे ना तो क्लीन करून घेतला आणि अशाच पद्धतीने मी घरातली सगळी नळ जे आहे ना ते क्लीन करत असते. आणि बघा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.